नमस्कार. आज बुलढाणा नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम समोर 7व्या दिवशी आम्ही जागता पहारा आंदोलन करीत आहोत. आज स्ट्रॉंग रूमच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पाहणी केली. वरती SRPF आणि ब्लॅक कॅट कमांडोचा प्रथम आणि दुसरा पहारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बाहेर सुद्धा 10 शस्त्रधारी पोलीस या ठिकाणी आहेत. काही नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी थांबलेले आहेत. तर बुलढाणा शहरातील विविध प्रभागामधील नगरसेवकांनी सुद्धा या ठिकाणी येऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. सर्वांचे मनापासून आभार. आज हा पहारा देताना बुलढाणेकरांच्या हक्काचं, मतदानाचं आणि लोकशाहीचं संवर्धन करण्याचा आमचा हा प्रयास आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुतूहल आहे आणि काहींच्या मनामध्ये भीती आहे की EVM मध्ये काही घोळ होऊ शकतो. EVM वर काही प्रमाणात हॅकिंगचा सुद्धा प्रयास केला जाऊ शकतो. अशा वेगळ्या चर्चा सद्यस्थितीत आहे. परंतु प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी राहत आहोत. रोज सायंकाळी संध्याकाळी 6 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत मी स्वतः या ठिकाणी थांबतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये अद्याप तरी या ठिकाणी लाईट वेळोवेळी जाण्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही प्रॉब्लेम आम्हाला निदर्शनास सद्यस्थितीत आला नाही. परंतु EVM ठेवल्यापासून मागील 4 दिवसापासून वेळोवेळी 5-5 मिनिटाला लाईट का जात आहे हा महत्त्वाचा प्रश्न आमच्यासमोर पडत आहे. लाईट गेल्यामुळे काही वेळ CCTV बंद पडतात. लाईट गेल्यामुळे जनरेटर चालू होईपर्यंत मधात 5-10 मिनिटाचा गॅप पडतोय. आणि त्याचबरोबर काही या ठिकाणी जे CCTVचं समोर चार्ट लावलेला आहे त्याच्यामधले 5 CCTV परमानंट बंद आहेत आणि 11 CCTVचे कॅमेरे लेस सुरू आहे. असं एकंदरीत त्या आम्हाला व्हिडिओ शूटिंगच्या त्या माध्यमातून समोर येत आहे. आजच्या या 7व्या दिवशी बुलढाणेकरांना नम्र आवाहन करतो की आपणही आपल्या हक्काच्या मतदानाचं आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी एक पाऊल टाकलं पाहिजे. अद्याप काही महत्त्वपूर्ण विरोधी पक्षांचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांनी SIT चौकशी लावण्यासंदर्भात काही बोलले नाही. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जे असतील ते सुद्धा SIT चौकशी लावण्यास त्यांचा पाठिंबा आहे किंवा ते धाडसानं समोर आले अशातला अद्यापपर्यंत कोणीही जाहीर केलं नाही. जर आपण कोणतीही मतचोरी केली नाही, आपल्या कोणत्या कार्यकर्त्यांनी बोगस वोटिंग केलं नाही, तर मग आपल्याला छाती ठोकपणे समोर येऊन SIT चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत का होत नाही हा आमचा मूळ प्रश्न आहे. सद्यस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील एकाही आमदारानं विधिमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये SIT चौकशी लावण्यात यावी, बुलढाण्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या बोगस वोटचोरी संदर्भात त्यांनी मुद्दा उपस्थित केला नाही. कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींचं प्रथम कर्तव्य आहे की लोकशाही वाचली पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांनी केलेला मतदानाचा अधिकार त्यांचा सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी वोटचोरीचा मुद्दा, बोगस मतदानाचा मुद्दा आणि SIT चौकशीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींनी उचलला पाहिजे. ही मागणी सुद्धा आम्ही या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना करत आहे. आज ही वेळ आहे. या वेळेला जर आपण SIT चौकशीची मागणी लावून धरली तर खऱ्या अर्थानं तुमचं आमचं हक्काचं मतदान कोण चोरलं आणि हे मतदान चोरी करण्यासाठी जे खूप मोठ्या प्रमाणात रॅकेट तयार करण्यात आलं होतं त्या रॅकेटमध्ये तुमचे आधार कार्ड, मतदान कार्ड बोगस पद्धतीनं कुठून बनवण्यात आले हे समोर आलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आता काल ST महामंडळाच्या बोगस आयडेंटिटी कार्ड, पासेस आणि आधार कार्ड बनवणारे 86 जण पकडले गेले की जे बनावट डॉक्युमेंटवर प्रवास करीत होते. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखपत्र बनवणाऱ्यांचं रॅकेट सक्रिय आहे. त्याच रॅकेटनी बोगस मतदारांना त्यांचे आयडेंटिफिकेशन तयार करून दिले. आणि बोगस मतदानाचं आयडेंटिफिकेशन तयार करणं 1 दिवसातली 2 दिवसातली गोष्ट नसू शकते. मागील 3 ते 4 महिन्यापासून हे संपूर्ण रॅकेट बोगस वोटिंग मतदारांना तयार करण्यासाठी कार्यरत होतं. त्या संपूर्ण रॅकेटची चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, मग ते सत्ताधारी असो की विरोधी असो, सर्वांनी एकमुखानं या बोगस मतदानाच्या वोट चोरीची मागणी लावून धरावी. त्यासाठी SIT चौकशीची मागणी लावून धरावी ही अपेक्षा आम्ही सामान्य बुलढाणेकरांच्या मनातील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. त्याकरिताच आम्ही
पहारा प्लस आंदोलन 7व्या दिवशी कंटिन्यू सुरू आहोत. उद्या याच वेळेला याच ठिकाणी पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.